सर्वांना जय भीम आणि नमस्कार. समता सैनिक दल आणि प्रेरणादीप बौद्धिस्ट संस्था यांच्या वतीने महाराष्ट्रातली सर्वात मोठी रमाई जयंती उत्सव आम्ही इथे नागपूरला अ, रमाई जन्मोत्सव म्हणून साजरा करतो आहे. हे आमचं तिसरं वर्ष आहे आणि या 3 वर्षाच्या तिसऱ्या वर्षी आम्ही जेव्हा रमाई जन्मोत्सव साजरा करतो, या जन्मोत्सव साजरा करताना सांस्कृतिक, वैचारिक आणि लहान मुलांना लहान मुलांना कसं काय प्रोत्साहन मिळेल, रमाईच्या जीवनावर कसं काय आपण प्रकाश टाकू शकतो किंवा रमाईची प्रेरणा त्या मुलांना मिळावी, या उद्देशाने आम्ही रमाई जन्मोत्सव साजरा करत असतो. या 2 दिवसीय आमच्या रमाई जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाला मी बऱ्याच नागपूरहून आणि नागपूरच्या बाहेरून तसेच महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राच्या बाहेरून अ, सांस्कृतिक चळवळ जे जे खेड्यापाड्यात, शहरात, मोठ्या शहरात असे पोहोचवतात अशा सर्व कवी कलावंतांना आम्ही इथे बोलवत असतो. तर या रमाई जन्मोत्सवाला 7 फरवरीला रमाई जन्मोत्सव साजरा होतोय. त्यासाठी आम्ही नागपुरातल्या विविध शाळेत जाऊन आम्ही प्रश्नमंजुषा परीक्षा आयोजित केलेली आहे. त्यामध्ये प्राईज असणार आहे 5,000, 3,000, 2,000 असं आम्ही पारितोषिक देणार आहोत. जो मुलगा, मुलगी जो काही प्रथम येईल त्यांना. त्यानंतर रांगोळी स्पर्धेचं सुद्धा आयोजन केलेलं आहे. सायंकाळी ढोल ताशा पथक ज्यामुळे वातावरण निर्मिती होईल आणि त्यानंतर महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक नीरज साबरी यांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम आहे. त्यानंतर सायंकाळी अ, वैचारिक प्रबोधनाचा कार्यक्रम आहे. जे धम्मा कांबळे आहेत, समता सैनिक दलाचे समन्वयक यवतमाळचे, यांचा वैचारिक प्रबोधनाचा कार्यक्रम आहे. त्यानंतर सायंकाळी 8:30 वाजता तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल की जनरली इन हाऊस कवी संमेलन असतं. पण आम्ही मागच्या वर्षीपासून कवी संमेलनाला आउट हाऊस कवी कवी संमेलन करतो आणि या कवी संमेलनाला लोकांनी खूप दाद दिली होती. त्याच पावलावर पाऊल ठेवत आम्ही यावर्षी महाराष्ट्राचे ख्यातनाम कवी, साहित्यिक अशोक बुरबुरे, त्यानंतर सुमित गुणवंत हे ठाण्यावरून येणार आहेत. त्यानंतर प्रणय सतलज जे बॉलिवूड शायर आहेत. त्याचप्रकारे वंदना सिद्धार्थ जी प्रसिद्ध आंबेडकरी शायर आहेत, जी दिल्लीवरून येणार आहे. आणखी निलेश पवार यांनी अनेक रमाईच्या जीवनावर आणि बाबासाहेबांच्या जीवनावर 101 गाणे लिहिले आहेत. असे निलेश पवार सुद्धा येणार आहेत, जे भुसावळून असतील. त्यानंतर विजय गायकवाड नवोदित गायक आहे, पण याचं लिखाण खूप छान असतं. प्रसिद्ध गीतकार अमरावतीवरून आहेत आणि नवोदित गायक कवयित्री प्रतीक्षा बागी यांचा हा कवी संमेलनाचा प्रोग्राम असेल. त्यानंतर कालकथित किरणताई पाटणकर यांच्या जीवनावर आम्ही जीवनगौरव पुरस्कार यावर्षीपासून सुरू करतो आहे. या जीवनगौरव पुरस्कार देताना आम्ही असा विचार केला की जे साहित्य क्षेत्रात, सांस्कृतिक क्षेत्रात आणि शैक्षणिक क्षेत्रात अनेक क्षेत्रात ज्यांनी कामं केली आणि कामं करून त्यांना आतापर्यंत समाजाने म्हणा किंवा शासन ज्याची दखल घेतली नाही, अशा एका कलावंताचा आम्ही सत्कार करणार आहोत. त्यामध्ये त्यांना 21,000 रुपये कॅश रोख रक्कम, त्यानंतर स्मृतिचिन्ह देऊन आम्ही त्यांचा सत्कार करणार आहोत. त्याचप्रकारे 8 तारखेला माता रमाई प्रेरणा पुरस्कार सुद्धा आयोजित असणार आहे. या माता रमाई प्रेरणा पुरस्कारामध्ये विविध समाजातील ज्या महिला आहेत, औद्योगिक, शैक्षणिक आणि बऱ्याचशा क्षेत्रात ज्यांनी प्रगती केली अशा महिलांचा सर्व लोक सत्कार करतात. पण अजूनही काही अशा महिला आहेत ज्यांना कोणी पुढे येऊ देत नाही किंवा पुढे येत असेल तर त्यांना मागे खेचले जाते. अशा आम्ही विविध स्तरातील महिलांचा शोध घेतला आणि अशा 10 महिलांचा आम्ही सन्मान करणार आहोत. त्या पुरस्काराला आम्ही माता रमाई प्रेरणा पुरस्कार असं नाव दिलेलं आहे. त्याचप्रकारे 8 तारखेलाच महाराष्ट्राची प्रख्यात गायिका मंजुषा शिंदे यांच्या संगीतमय प्रबोधनात्मक कार्यक्रम सुद्धा असणार आहेत. अशा या 2 दिवसीय सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी उत्तर नागपूरमध्ये आयोजित केलेली आहे. तरी मी नागपुरातील सर्व लोकांना विनंती करतो की आपण या दोन्ही दिवसाच्या जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाला येऊन कार्यक्रम यशस्वी करावा. धन्यवाद. 7 तारखेला सकाळी 7 वाजतापासून प्रोग्राम सुरू होणार आहे, जी रांगोळी स्पर्धा आहे. त्यानंतर प्रश्नमंजुषा जी आहे, ती प्रश्नमंजुषा आम्ही नागपुराच्या प्रत्येक शाळेत जाऊन आम्ही अप्रोच केला मुलांना आणि बरेचसे मुलं यासाठी हे आहेत, इच्छुक आहेत. त्यांनी स्वतः नाव रजिस्टर केलं. जवळपास माझ्याकडे आतापर्यंत 7,500 मुलांचं रजिस्ट्रेशन आलेलं आहे. सायंकाळी 6 वाजता, ऍक्च्युली 5 वाजता ढोल ताशा सादरीकरण आहे.
त्यानंतर 6 वाजता नीरज साबरी यांच्या संगीतमय प्रबोधनाचा कार्यक्रम आहे. 8 तारखेला मंजुषा शिंदे आणि यांच्या संचाचा कार्यक्रम आहे. नाही, दुपारी काहीच नाही. प्रश्नमंजुषा ही 50 मार्काची आहे. एक प्रश्न 2 मार्काचा आहे आणि असे 25 प्रश्न असणार आहेत. हा, ऑब्जेक्टिव्ह टाईप आहे. एका प्रश्नाला 4 उत्तरं दिली आहेत, त्यातून मुलांना एक टिक करायचं आहे. याच्या व्यतिरिक्त ही शाळेत एक्झाम होईल आणि जे 5 मार्काची जी परीक्षा असेल ती ऑन स्टेज होईल. जे आम्ही जे मुलं सिलेक्ट होतील त्या सर्व मुलांना स्टेजवर येऊन त्यांची परीक्षा घेण्यात येईल. एका शब्दाचं ते उत्तर असेल आणि ते सर्वांसमोर असेल. ते घेण्याचाही मागचा उद्देश आहे की मुलांमध्ये स्टेज डेअरिंग यावी, हा त्यामागचा उद्देश आहे. त्यानंतर ज्या शाळा आहेत त्या आदर्श कन्या शाळा आहे, त्यानंतर नागसेन विद्यालय आहे, महात्मा फुले आहे, संगम शाळा आहे, त्यानंतर निकुंज शाळा आहे, नवोदय विद्यालय आहे, त्यानंतर PMS विद्यालय आहे, विशाखा हिंदी विद्यालय आहे, पंचशील विद्यालय आहे, अशा बऱ्याच शाळा आहेत. हो, वयोमर्यादा ठेवली आपण. वयाच्या 10व्या वर्षापासून तर वयाच्या 16व्या वर्षापर्यंत हे मुलं पार्टिसिपेट करू शकते. नाही, पूर्ण नागपूरमधून अप्रोच केलाय. काही शाळांनी आम्हाला ती परमिशन दिली, काही शाळांनी परमिशन दिली नाही. हा, हो हो हो. कालकथित किरणताई पाटणकर पुरस्कार हा एका व्यक्तीला असेल आणि माता रमाई प्रेरणा पुरस्कार हा 10 लेडीजला असेल. सर, आम्ही ऍक्च्युली हे नाव हिडन ठेवले आहे. आम्ही ज्या वेळेला पुरस्कार देऊ त्याच वेळेला आम्ही ते नाव. मॅडम, त्यासाठी तुम्हाला प्रोग्रामला येऊन ते शूट हे करावं लागेल. तुम्हा सर्वांना माहितीच असेल की ते व्हायला नको पाहिजे होतं, पण किरणताई पाटणकर ज्या वयात गेल्या त्या वयात त्यांचं जाण्याचं वय नव्हतं. तर ते त्यासाठी आम्ही समाज बांधव म्हणून सुद्धा याला जबाबदार आहोत. शासन सुद्धा जबाबदार आहे, कारण शासनाने जर कवी गायकांना जर जिवंत ठेवलं असतं आज ती वेळ त्यांच्यावर आली नसती. आज त्या मेवाड सारख्या हॉस्पिटलमध्ये जाऊन जर त्या मृत्यू पावत आहेत, ही आमच्यासाठी खूप मोठी शोकांतिका आहे. आणि आम्हाला वाटत नाही की आणखी त्यांच्यासारख्या एखाद्या कलाकाराचा त्याप्रमाणे मृत्यू हो, म्हणून आम्ही क्रायटेरिया जेव्हा सेट करताना की तो गरीबातला गरीब जो गायक असेल त्याला काहीतरी मदत व्हावी, हा तर क्रायटेरिया ठेवलेला आहे. हो, नाही, हा प्रश्नमंजुषामध्ये फक्त रमाबाई आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित असते. नाही सर, असं काही नाहीये. आम्ही त्यासाठी सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय सर्व क्षेत्रातले लोक बघितले, पण चळवळीतला माणूस, सक्षम नसलेला असं. येणाऱ्या 7 आणि 8 फरवरीला माता रमाई जन्मोत्सव उत्तर नागपूरमध्ये मोठ्या हर्षोल्लासात साजरा होतो आहे. या हर्षोल्लासाच्या कार्यक्रमात विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. त्यामध्ये रांगोळी स्पर्धा असो, प्रश्नमंजुषा असो, की सांस्कृतिक प्रबोधनाचा प्रोग्राम असो किंवा वैचारिक प्रबोधनाचा प्रोग्राम असो, आणि महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या विविध ठिकाणी जाऊन त्यांनी आपले आवाज बुलंद केले अशा मंजुषा शिंदे असो यांच्या सांस्कृतिक प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तर मी नागपुरातील तसेच महाराष्ट्रातील सर्व जनतेला रमाईवर आणि बाबासाहेबांच्या चळवळीत ज्या ज्या लोकांनी काम केलं त्या सर्व लोकांना विनंती करतो की आपण मोठ्यात मोठ्या संख्येने 7 आणि 8 तारखेला आवळेभाऊ चौक, लष्करबाग येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. थँक्यू.